वसई अंबाडी रोड येथील नगर वाचनालयाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे सिलिंग कोसळले. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची नगरसेवक महेश सरवणकर यांची मागणी. वसई अंबाडी रोड येथील नगर वाचनालयात नुकत्याच नूतनीकरण करण्यात आलेल्या दुसऱ्या मजल्यावरील लायब्ररीच्या सिलिंगचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी वाचनालयात कोणताही विद्यार्थी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे सार्वजनिक बांधकामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वीच आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नूतनीकरण केलेल्या दुसऱ्या मजल्याचे कोणताही गाजावाजा न करता उद्घाटन करण्यात आले होते. मात्र या उद्घाटनाची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना देण्यात आली नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महेश सरवणकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित ठेकेदारावर अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. महेश सरवणकर म्हणाले की सार्वजनिक निधीतून कोट्यावधी रुपये खर्च करून विकास कामे केली जातात. मात्र अशा कामांमध्ये जर निकृष्ट साहित्याचा वापर होत असेल आणि उद्घाटनानंतर अवघ्या 2 दिवसांतच सिलिंग कोसळत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असून नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. कामाची गुणवत्ता तपासून दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि अशा निष्काळजीपणाला पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. नगरसेवक सरवणकर यांनी इशारा देत सांगितले की सार्वजनिक पैशातून होणाऱ्या विकास कामांमध्ये हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या घटनेमुळे नगर वाचनालयाच्या नूतनीकरणाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि दोषींवर कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सदर वेळी स्थानिक नगरसेवक महेश सरवणकर या सर्व प्रकरणाबाबत काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया. हे अंबाडी रोड येथील जे वाचनालय आहे, या वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सिलिंग कोसळलेलं आहे. नशिबाने या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित नव्हते, नाहीतर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर सिलिंग पडून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. हे काम या मागच्या 1-2 महिन्यातच केलेलं आहे आणि हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. हे जे काम ज्यांनी कोणी केलं आहे त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर हे काम झाल्यानंतर चोरी छुपके इथल्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी या लायब्ररीचं उद्घाटन केलं. आम्ही इथले नगरसेवक असून नगरसेवकांना याबाबत कोणतीही कल्पना नाही. हे चोरी छुपके जे ठेकेदाराने त्यांची चोरी छुपके जे उद्घाटन होतं ते उघड केलेलं आहे. माझी प्रशासनाला, माननीय आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे की प्रशासनाला देखील शिस्त लावावी, तसेच ठेकेदारांवर देखील नियंत्रण ठेवावं व चांगल्या प्रतीचं काम झालं पाहिजे हे यापुढे लक्ष द्यावं व हे जे काम ज्या ठेकेदाराने केलं आहे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. धन्यवाद.